वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली योगासनाचा आणि प्राणायामाचा अभ्यास करत असताना आपापल्या पोथीनुसार यथाशक्ती प्रत्येकाने आसन आणि त्याप्रमाणे हनुटी छताकडे मान मागे श्वास घे मान सरळ दो हनुटी छातीकडे श्वास सोड श्वास घे मान सरळ दो हनुटी छताकडे मान मागे श्वास घे मान सरळ दो मानेचा दुसरा प्रकार आपण करतोय उजवा कान उजव्या खांद्याकडे श्वास सोड श्वास घे दो डावा कान डाव्या खांद्याकडे श्वास सोड श्वास घे दो उजवा कान उजव्या खांद्याकडे उजव्या बाजूनी गोल मान फिरवायचे आहे मान सैल ढिली मानेचं पूर्ण चक्र दुसरं चक्र दो हनुटी छाती कशी आले की थांबायचं डाव्या बाजूनी मानेचं चक्र मान ढिली सैल दुसरं चक्र दो हनुटी छाती पशी आली की मान सरळ स्वस्थ शरीर पुढचा प्रकार आहे शोल्डर स्ट्रेचिंग खांद्याचा व्यायाम दोन्ही हात मांडीपाशी श्वास घे सावकाश खांद्याच्या दिशेत हळूहळू वरच्या दिशेला दो दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या श्वास सोडत खांद्याच्या रेषेत हळूहळू हात मांडी करो दुसरा वर्तन दोन वरच्या दिशेला दंड कानापाशी वरच्या दिशेला खेच द्या श्वास सोडत हळुवारपणे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत हळूहळू मांडीकडे स्वस्थ शरीर खांद्याचा पुढचा पूरक व्यायाम शोल्डर रोटेशन सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत दोन्ही हाताची बोट उजव्या हाताची उजव्या खांद्यावर डाव्या हाताची डाव्या खांद्यावर हळुवारपणे दोन्ही हाताचे कोपरे समोर श्वास घेत वर श्वास सोडत मागून खाली दो दुसरा वर्तन श्वास घेत श्वास सोडत दो आता उलट दिशेने आवर्तन श्वास घेत श्वास सोडत पुढच्या दिशेने दो स्वस्थ शरीर आता आपण कमरेला पाठीच्या कण्याला आपण स्ट्रेचिंग करणार आहोत ट्विस्ट करणार आहोत ताण देणार आहोत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत दोन्ही पावलामध्ये अंतर उजवा हात जोडून डाव्या खांद्यावर कमरेला पाठीच्या कण्याला मानेला पीय पडलेला आहे श्वास घेत सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत दुसरी बाजू
शरीर, दोन्ही हात मांडीकडे, दोन्ही पाय जवळ. पुढचा पूरक व्यायाम आहे गुडघ्यासाठीचा. दोन्ही हात समोर, खुर्ची बसल्याची स्थिती. श्वास घ्या, सोडत. 1 2 ला श्वास घेत वर. 2 1 श्वास सोडत. श्वास घेत. 2 दोन्ही हात सावकाश मांडीपाशी. स्वस्थ शरीर. या ठिकाणी शरीर शिथिलीकरणाचे व्यायाम संपले आहेत. आपल्या महाराष्ट्रातूनच संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली. या आध्यात्मिक परंपरेचे आपण सारे पालिक आहोत. एक अनोखा योगायोग म्हणजे आज स्मार्त योगिनी एकादशी, तसंच जागतिक संगीत दिवस. यातूनच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि विठ्ठल भक्ती असा संयोग घडवण्याची कल्पना आमच्या मनात आली आणि या संकल्पनेतून आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सादर करत आहोत संगीतमय भक्ती योग. योग साधना सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीर आणि मनामध्ये ऊर्जा, उत्साह आणि जोम निर्माण करण्यासाठी विठ्ठल नामाचा नृत्यमय गजर करूया. साधक हो, आसन स्थिती ध्यानात विठ्ठलाचा जप करूया. दंड स्थितीतील पहिले आसन आहे ताडासन. दोन्ही हात पुढच्या दिशेला घ्या, एकमेकांमध्ये गुंफा. सावकाश हळूवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेला, तळहात वरच्या दिशेला घ्या, दंड कानापाशी. श्वसन चालू ठेवा, टाचा वर उचला आणि 8 आकडे मोजेपर्यंत आसन स्थितीत स्थिर रहा. 1 2 3 4 5 6 7 8. हळूवारपणे टाचा खाली, सावकाश समोर हात, हळू 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 हात मांडीकडे. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे वृक्षासन. उजवा पाय सावकाश फोल्ड करा. 1 तास मूलाधार चक्राच्या ठिकाणी मांडीला लावा. 2 ला सावकाश दोन्ही हात श्वास घेत वर. हाताची वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. हात श्वास सोडत खाली, सावकाश पाय खाली, विश्रांती. आता दुसऱ्या बाजूने आपण बघतोय डाव्या बाजूने. चला, पाय फोल्ड करा, टाच मांडीला, वरच्या दिशेला मूलाधार चक्राच्या ठिकाणी. सावकाश श्वास घेत दोन्ही हात हळूहळू वरच्या दिशेला 2. दंड कानाकडे, वरच्या दिशेला हाताची नमस्कार मुद्रा. वरच्या दिशेला आपण शरीर खेचलेला. श्वसन चालू आहे. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू खाली घ्या. सावकाश पाय सरळ. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पाद हस्तासन. पावलाच्या शेजारी, पोट मांडीकडे, नाक गुडघ्याकडे, हाताचे पंजे पावलाच्या शेजारी. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. आसन सोडायचंय. श्वास घेत दोन्ही हात समोर, पाठीचा कणा जमिनीला समांतर, वरच्या दिशेला हात, हात बाजूला, हळूहळू
मांडीकडे स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्ध चक्रासन. एकला दोन्ही हात कमरेवर, हाताचे कोपरे आपल्या बाजूला खेचलेले. दोनला कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून सावकाश मागे वळा, मान दिली सोडा. श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घेत पाठीचा कणा, मस्तक सरळ. दोनला दोन्ही हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे त्रिकोणासन. दोन्ही पावलामध्ये 3 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या दिशेत. 1 दोनला उजवा हात उजव्या पावलाकडं. 2 उजवं पाऊल किंचित वळवलेल्या स्थितीमध्ये, लक्ष वरच्या हाताकडं. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4. श्वास घे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, पाऊल सरळ करा आणि डावं पाऊल डावीकडे वळवा. डावा हात डाव्या पावलाकडे, श्वास सोडत. 1 लक्ष वरच्या हाताकडे. श्वसन चालू असू द्या. 1 2 3 4. श्वास घे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हळूहळू दोन्ही हात मांडीकडे. स्वस्थ शरीर. दोन्ही पाय जवळ, सावकाश बैठक स्थितीमध्ये बसा. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. या स्थितीत ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा विठ्ठल नामाचा गजर. स्थितीतील पहिले आसन भद्रासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा. 1 डावा पाय फोल्ड करा. दोन्ही पायाची बोटे, तळवे आणि टाचा एकमेकाशी जुळवा. दोन्ही गुडघे खालच्या बाजूला रेटून ठेवा. दोन्ही हात पावलाच्या खाली. श्वसन चालू असू द्या. भद्रासन. 1 2 स्वस्थ शरीर. दोन्ही पाय हळुवारपणे पुढच्या दिशेला दंडासन स्थितीमध्ये. पुढचं आसन आहे वज्रासन. सावकाश डाव्या हाताचा आधार घ्या. उजवा पाय फोल्ड करा. 1 दुसऱ्या हाताचा आधार घ्या. दुसरा पाय फोल्ड करा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. श्वसन चालू ठेवा. वज्रासन मध्ये 1 2 वज्रासन सोडायचंय. हाताचा आधार घ्या. उजवा पाय सरळ. दोनला डावा पाय सरळ. स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे अर्धवृष्टासन. पहिल्यांदा उजवा पाय फोल्ड करा. 1 डावा पाय फोल्ड करा. 2 दोन्ही गुडघ्यावर सावकाश उभा राहा. 1 कमरेवर हात ठेवा. 4 आणि हळूहळू कमरेतनं, पाठीच्या कण्यातनं, मानेतनं मागे हळुवारपणे श्वसन चालू ठेवा. 1 2 सावकाश हळुवारपणे पाठीचा कणा, मस्तक सरळ. वज्रासनामध्ये विश्रांती, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे पूर्ण वृष्टासन. परत एकदा दोन्ही गुडघ्यावर उभा राहा. 1 सावकाश हळुवारपणे उजवा हात उजव्या पावलावर.
डावा हात डाव्या पावलावर, मागे मान हळुवारपणे ढिली सोडा. श्वसन चालू असू द्या. 1 2 सावकाश हात कडा. 1 उजवा हात डावा हात 2 पाठीचा कणा मस्तक सरळ. हळुवारपणे वज्रासन मध्ये स्वस्थ शरीर. आता आपण या वज्रासनामधूनच आपण जाणार आहोत शशांकासन मध्ये. दोन्ही मांड्यामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या दिशेत. 1 2दा श्वास घेत वर, 3दा समोर आणि 4दा दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवून पुढच्या दिशेला हात सरकवा. श्वसन चालू असू द्या. हानमोटी बरोबर जमिनीवर ठेवा. पुढच्या दिशेला हात ताणलेल्या स्थितीमध्ये श्वसन चालू. 1 2 श्वास घे. दोन्ही हात समोर, वरच्या दिशेला, बाजूला, हात दोन्ही मांडीवर, स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे उत्तान मंडूकासन. दोन्ही गुडघ्यामध्ये थोडं अंतर वाढवा. सावकाश दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाच्या जवळ. आता सावकाश उजवा हात पाठीमागून डाव्या खांद्यावर आणि डावा हात पाठीमागून उजव्या खांद्यावर ठेवा. मस्तक सरळ. श्वसन चालू ठेवा. 1 2 हळुवारपणे उजवा हात सरळ, डावा हात सरळ. हळुवारपणे खांद्याच्या दिशेत, हात मांडीकडे, स्वस्थ शरीर. पुढचे आसन आहे वक्रासन. दंडासन स्थितीमध्ये या. उजवा पाय फोल्ड करा व उजव्या पायाचे पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवा. 1 ची स्थिती. 2दा डावा हात उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या. पाऊल किंवा बोटा किंवा हात तिच्या जवळ पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न. उजवा हात मागे, हानोटी मागे, उजव्या खांद्याच्या रेषेत. कमरेला, पाठीच्या कण्याला, मानेला पीड पडलाय. श्वसन चालू ठेवा. 1 सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, पाय सरळ, स्वस्थ शरीर. हेच वक्रासन दुसऱ्या बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करा. 1 गुडघ्यापाशी पाऊल ठेवा आणि उजवा हात डाव्या मांडीच्या अलीकडे. हाताने पाऊल पकडण्याचा प्रयत्न. कमरेतून, पाठीच्या कण्यातून, मानेतून मागच्या दिशेला वळा. हाताचा आधार घ्या. श्वसन चालू ठेवा. 1 आसन सोडायचंय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, सावकाश पाय सरळ, स्वस्थ शरीर. सावकाश आता तुम्ही विपरीत शयन स्थितीमध्ये मकर आसन मध्ये चला. सावकाश पोटावर झोपायचंय. समोरच्या दिशेला हळुवारपणे आपण विपरीत शयन स्थितीमध्ये चला. दोन्ही पावलामध्ये अंतर घ्या. टाचा आत, चवडे बाहेर. हाताची घडी करा. त्याच्यावर कपाळ किंवा हानोटी ठेवा. मकर आसन, विश्रांतीचे आसन. सावकाश हळुवारपणे श्वासाची जी गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल ती स्वस्थ करूया. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर सैल सोडा, धीरे सोडा. श्वासाची गती मंद होऊ दे, हृदयाची गती मंद होऊ दे, शरीराची पूर्व स्थिती प्राप्त होते. आता आपण मकर आसन
पुढचं आसन भुजंगासन स्थितीमध्ये जाणार आहोत. सावकाश दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ घ्या. हाताची घडी काढा. हात बाजूला घ्या. कोपऱ्यापासून हाताच्या पंजापर्यंत जमिनीवर हात टेकलेले. हळूवारपणे आपण आता भुजंगासन करणार आहोत. एकला छाती मस्तक वरच्या दिशेला श्वास घेत उचला. हाताचे कोपरे जमिनीला टेकलेले. मनगट जमिनीला टेकलेले. हाताचे पंजे पण जमिनीला टेकलेले. पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवलेला आहे. मस्तक मागे ठेवा आणि सैल श्वसन चालू ठेवा. सावकाश हळूवारपणे हळू 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 जमिनीकडे स्वस्थ शरीर. पुढचं आसन आहे आता शलभासन. दोन्ही हात मांडीच्या खाली, तळवे जमिनीला टेकलेले. सावकाश आपण हातोटी जमिनीला टेकवा आणि दोन्ही पाय वर उचलणार आहोत. श्वास सोडा आणि श्वास घेत एकला दोन्ही पाय वर उचला. गुडघ्यातून सरळ ठेवा. श्वसन चालू ठेवा. एक सावकाश हळूवारपणे दोन्ही पाय जमिनीकडे. श्वास सोडत स्वस्थ शरीर. पुढच्या टप्प्यामध्ये आपण आता शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. आपण सेतू बंधासन करणार आहोत. चला डाव्या बाजूला वळा. हळूवारपणे पाठीवर चला. पाठीवर झोपा. शयन स्थितीमध्ये चला. दोन्ही हात मांडीच्या शेजारी. दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ. आसन करणार आहोत सेतू बंधासन. उजवा पाय आणि डावा पाय फोल्ड करा. दोन्ही टाचा नितंबापाशी घ्या. उजव्या हाताने उजवा बोटा आणि डाव्या हाताने डावा बोटा पकडा. श्वास सोडा आणि श्वास घेत घेत नितंब कंबर आणि पाठीचा कणा वर उचला. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. श्वास सोडत कमरेचा भाग, पाठीचा कणा हळूहळू जमिनीकडे. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. स्वस्थ शरीर. शयन स्थितीमध्ये पुढचं आसन उत्तान पादासन. 30 अंशाचा कोन करणार आहोत. सावकाश हळूवारपणे दोन्ही हात आपल्या मांडीपाशी. हाताच्या बोटांचा आधार घेऊन श्वास सोडा आणि श्वास घेत दोन्ही पाय वर उचला. 30 अंशाचा कोन करा. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. श्वास सोडत दोन्ही पाय हळूवारपणे जमिनीकडे. विश्रांती. स्वस्थ शरीर. पुढचं आसन करणार आहोत आपण आता अर्ध हलासन. 90 अंशाचा कोन करणार आहोत आपण. दोन्ही हात मांडीपाशी. श्वास सोडा आणि श्वास घेत 45 अंशाचा कोन. दोन्ही पाय उचला. 90 अंशाचा कोन. पाय व्यवस्थित काटकोनामध्ये. श्वसन चालू ठेवा. श्वास सोडत हळूवारपणे हळू 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 पाय जमिनीकडे. स्वस्थ शरीर. शयन स्थितीमध्ये पुढचं आसन आहे पवन मुक्तासन. हे 4 अंकात आसन घेणार. 4 अंकात सोडा. विठ्ठल नामापर्यंत स्थिर राहा. श्वास सोडा. दोन्ही पाय हळूवारपणे 45 अंशाचा कोन. श्वास घेत उचला. 90 अंशाचा कोन. 2 ची स्थिती. 3 ला दोन्ही पाय जोडून पोटाजवळ घ्या. 3. 4 ला दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडा. मांडीचा दाब आपल्या पोटावर येऊ द्या. हातोटी गुडघ्याकडे. श्वसन चालू ठेवा.
सावकाश हळुवारपणे मस्तक जमिनीवर, हात जमिनीवर, दोन्ही पाय काटकोना. 45 अंशाचा कोन. सावकाश पाय खाली, विश्रांती. आता आपण शेवटचा आसन शवासन. दोन्ही पावलामध्ये अंतर असूया. टाचा हात चवळे बाहेर. सावकाश दोन्ही हात धडापासून लांब, मान सोयीनुसार कोणत्याही बाजूला. पायाच्या बोटापासून मस्तकापर्यंत संपूर्ण शरीर ढिले सोडा, सैल सोडा. एक एक अवयवावर चला. पायाची बोटे, तळवे, टाचा, बोटे, पिंडली, उत्साहाचा नळवीचा भाग, गुडघा, गुडघ्याची वाटी, गुडघ्याचा सांधा स्वस्थ करा, ढिला करा, सैल करा. मांडीचा भाग, जांघ्याचा सांधा ढिला करा. कंबर, कमरेवरती भोवतीचे मणके, लिगामेंट सैल, शिथिल, ताणमुक्त. पोट, छाती, छातीच्या बडगड्या, फुफ्फुसाचा भाग, हृदयाचा भाग स्वस्थ, सैल, शिथिल, ताण. पोट आणि छातीचा मागचा भाग, मेरुदंड, पाठीचा कणा, संपूर्ण 36 मणक्याची माळ, त्याला आधार असणारे स्नायू, लिगामेंट स्वस्थ, सैल, शिथिल, ताण. खांदे, खांद्याचे सांधे, दंडाचा भाग, हाताचे कोपरे, हाताची मनगट, हाताचे तळवे स्वस्थ, सैल, शिथिल, ताण. मान स्वस्थ, सैल, शिथिल. चेहऱ्याचा भाग स्वस्थ करा. हळुवारपणे संपूर्ण शरीर ढिले, सैल, शिथिल. शवासन संपवणार आहोत. हळुवारपणे पायाची बोटे हलवा, हाताची बोटे हलवा. मानेच्या डाव्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला. शरीराला डाव्या बाजूला कलते करा. हाताचा आधार घ्या आणि उठून बसा. स्वस्थ शरीर बैठक स्थितीमध्ये. आसनाचा अभ्यास आपला संपलेला. स्वस्थ शरीर बसा. पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन किंवा सुखासन. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा करा. पाठीचा कणा सरळ, मस्तक सरळ, डोळे अलगद मिटले. कपालभाती क्रिया. पोटाला सौम्य झटका देऊन नाकावाटे हवा बाहेर सोडत राहणे. ही क्रिया प्रति सेकंदाला 1 अशी 30 सेकंद चालू ठेवूया. यामध्ये श्वास घेण्याची क्रिया आपोआप होत राहील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. क्रिया केल्यानंतर आपण आता नाडी शुद्धी, अनुलोम विलोम करणार आहोत. हा जो प्राणायाम आहे नाडी शुद्धी, याच्यासाठी हाताची प्रणव मुद्रा करा. प्रणव मुद्रा म्हणजे करंगळी, अनामिका सरळ, मध्यमा आणि तर्जनी तळहाताकडे, अंगठा बाजूला सरळ. ही झाली प्रणव मुद्रा. आता ही प्रणव मुद्रा आपण नाकाच्या जवळ घ्या. करंगळी, अनामिका डाव्या नाकपुडीवर, अंगठा उजव्या नाकपुडीवर. उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करा. करंगळी, अनामिका बाजूला करा. डाव्या नाकपुडी सावकाश लयबद्ध श्वास घ्या. करंगळी, अनामिकेने डावी नाकपुडी बंद करा.
उजव्या नाकपुडीवरचा अंगठा बाजूला करा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. परत उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. करकळ्या मालिका सावकाश बाजूला करा आणि डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. परत आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजवीने सावकाश सोडा. उजवीने परत सावकाश लयबद्ध श्वास घ्या. डाव्याने सावकाश दीर्घ असा लयबद्ध श्वास सोडा. परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास सोडा. परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा. परत डाव्याने सावकाश लयबद्ध श्वास घ्या आणि उजवीने सावकाश श्वास सोडा. परत उजवीने घ्या आणि डाव्याने सोडा. नाडी शोधन, नाडी शुद्धी, अनुलोम विलोम हाच प्राणायाम आपण आता संपवणार आहोत. हाताची मुद्रा सावकाश सोडा. हात गुडघ्यावर ठेवा. स्वस्थ शरीर. याच्यानंतर आपण करणार आहोत पुढचा प्राणायाम शीतली प्राणायाम. जीभ बाहेर काढा. जिभेची सुरळी करा आणि या जिभेच्या सुरळीतून सावकाश लयबद्ध श्वास घ्या. ओठ बंद करा आणि सावकाश दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ असा श्वास सोडा. दुसरा वर्तन जिभेची सुरळी श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश श्वास सोडा. तिसरा वर्तन श्वास जिभेच्या सुरळीतून सावकाश घ्या. ओठ बंद करा. नाकपुड्या वाटे श्वास सोडा. शेवटचा वर्तन जिभेच्या सुरळीतून श्वास सावकाश घ्या. ओठ बंद करा. दोन्ही नाकपुड्या वाटे लयबद्ध दीर्घ असा श्वास सोडा. स्वस्थ शरीर. पुढचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. भुंग्यासारखं गुंजन करायचं आपल्याला. याच्यासाठी आपण षण्मुखी मुद्रा करणार आहोत. दोन्ही हाताची जी बोटे आहेत करंगळी खालच्या ओठाच्या खाली, अनामिका वरच्या ओठावर, मध्यमा नाकाच्या बरोबर बेचक्यामध्ये हाताच्या खालच्या बाजूला, तर्जनी डोळ्यावर आणि अंगठा कानामध्ये, कानाच्या छिद्रामध्ये घाला. अशा प्रकारे षण्मुखी मुद्रा करून आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सावकाश आपण श्वास घेऊन भुंग्यासारखा आवाज करणार आहोत. श्वास घ्या. दुसरा वर्तन परत एकदा श्वास भरून घ्या. पूर्ण छातीभर. शेवटचा वर्तन श्वास भरून घ्या. षण्मुखी मुद्रा सोडा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर. स्वस्थ शरीर. डोळे मिटून शांत बसा. शेवटी आपण आता ध्यान करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा सरळ आहे. मान सरळ आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर ताण नकोय.
हळुवारपणे सावकाश अंतरचक्षुनी दोन्ही भुवयाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा किंवा श्वास प्रश्वासाबरोबर राहा. श्वासाबरोबर आपण आहोत. शरीराची गरज लागली की आपोआप श्वास घेतला जातो आणि गरज संपली की गर्भवाहीचं निष्कासन होतं. तेथे कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही, आपोआप चालणारा श्वास आहे. हळूहळू श्वासाची गती मंद होत चालली आहे. विचाराची धाव कमी कमी होत चालली आहे. मन एकाग्र होत चालले आहे. या अवस्थेमध्ये आपण काही क्षण बसून राहायचं आहे. सावकाश हळुवारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत. हळुवारपणे डोळे उघडा. दोन्ही हात एकमेकावर घासा. चेहऱ्यावर हात फिरवा. नेत्रमर्दन करा. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. संकल्प. आपण आपले मन नेहमी संतुलित ठेवले पाहिजे. आपला आत्मविकास त्यातच सामावलेला आहे. मी स्वतःबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या कामाबद्दल, समाजाबद्दल, विश्वामध्ये शांती, आनंद, स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करेन. हा माझा संकल्प आहे. शांती पाठ. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. स्मार्त योगिनी एकादशीच्या अमृत योगावर साजऱ्या होत असलेल्या या योग दिनाच्या निमित्तानं आपण हरिनामात तल्लीन झालो आहोत. आपल्या शरीरातला कण न कण विठ्ठलमय झाला आहे. आपल्या शरीर मनाची अवस्था पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यासारखीच झाली आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात सुरू असलेला विठू नामाचा हा गजर अवघ्या आसमंतात भरून राहिला आहे. चला भक्ती योगाचा समारोप करत असताना आपण सगळे या अवकाशात स्वतःला सामावून घेऊया. Hare
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटी बुद्रुक यासह गोटी बुद्रुक ग्रामपंचायत सर्व सेवा विकास सोसायटी गोटी बुद्रुक गावातील आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका यासह आशा वर्कर आणि सर्व प्रशासनातील सर्व मान्यवर मंडळी आपल्या ठिकाणी आपण उपस्थित आपली माननीय मुख्याध्यापक यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार सन्माननीय सर्व अनेक शाळांतून आलेले विद्यार्थी यासह यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय योगाचार्यांचा जोरदार स्वागत करावं आणि उपस्थित सर्वांच्या हा योग दिनाचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा सोहळा ठिकाणी संपन्न झाला। आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांची अगदी उत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण आपल्याला या ठिकाणी आली नाही, त्याबद्दल सन्माननीय मुख्याध्यापक श्री फडके सर यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आणि माननीय कोळेकर सरांच्या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो। धन्यवाद।